आणि आता बातमी आहे राज्यातल्या अवकाळी पावसासंदर्भातली। राज्यात काही भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। विशेषतः आंबा, काजू, केळी, द्राक्ष या फळबागांसह गहू आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेक ठिकाणी घरं आणि वीज पुरवठा हा विस्कळीत झालाय। पुण्याच्या दौंड तालुक्यातील राहू परिसरात वादळी वाऱ्यामुळे पिलांडवाडी येथील शेतकरी बाळासाहेब शेंडगेंच्या 4 खोल्यांचे पत्रे उडून गेले। शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। साताऱ्यामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लक्ष्मी टेकडी भागात अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरचं छत उडालंय। झाडांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली। मका आणि धान पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। झाडं उन्मळून पडली आहेत, त्यामुळे अनेक गावातला विद्युत पुरवठा देखील अद्याप खंडित आहे। तिकडे सांगलीमध्ये जत तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे 9 महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जत तालुक्यातील खलाटी शेजूळ वस्तीवरील आनंदा शेजूळ यांच्या घरावरचे पत्रे उडून गेले। यावेळी घरातील पाळण्यात झोपलेल्या अवघ्या 9 महिन्यांच्या श्रीवर्धन शेजूळ या चिमुकल्याचा पाळण्यासह वाऱ्यामुळे फेकला जाऊन दुर्दैवी मृत्यू झालाय। पाळणा दूर जाऊन पडल्यानं बाळ त्यातून बाहेर पडलं आणि जागीच त्याचा मृत्यू झालाय। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण खलाटी परिसरात शोककळा पसरली आहे। शेजूळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्याला वादळी वाऱ्याने तडाखा दिला। वादळी वाऱ्याने घरांची पडझड झाली आहे। 100हून अधिक घरं, गोट्यांचं छत उडून गेलंय, तर काही ठिकाणी भिंती देखील कोसळल्या। आबाचीवाडी इथे रस्त्यावर अनेक झाडं उन्मळून पडली आहेत। अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले आहेत। पलूस तालुक्यात गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला। तर अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातल्या आश्वीसह पंचकृषीतल्या गावांना अवकाळीने तडाखा दिला। अचानक विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि गारांसह झालेला जोरदार पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, त्यामुळे वाहनांचं देखील नुकसान झालंय। काही ठिकाणी घराचे पत्रे उडून गेले आहेत। या अवकाळी पावसाने काढणीला आलेला तसंच शेतात साठवून ठेवलेल्या कांदा पिकांचं नुकसान झालंय। तर संगमनेर तालुक्यातील लोहारे इथे वीज पडून 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। डिग्रस इथे घराची भिंत अंगावर पडली, त्यामुळे 70 वर्षीय महादू माळी यांचा मृत्यू झाला। उत्तर प्रदेशमधली बातमी। 30 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे 101 जणांचा मृत्यू झालाय। प्रयागराजमध्ये सर्वाधिक 21, भदोहीमध्ये